नेत्यांना उत्कंठा लागून राहिलेली होती। मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकलेला आहे। शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचा झेंडा महानगरपालिकेवरती फडकलेला आहे। शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये घोषित झालेल्या आता जे निकाल आहेत, जादुई आकडा जो आहे बहुमताचा तो दोघांनीही गाठलेला आहे। पण निश्चितपणे हा जादुई आकडा गाठताना त्यांना बराच संघर्ष करावा लागलेला आहे। त्यांना थोपवण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंनी केलेला आहे। ठाकरे बंधूंचं सत्ता राखण्याचं जे स्वप्न होतं ते निश्चित भंगलेलं आहे। पण ठाकरे ब्रँड आजही मुंबईमध्ये तितकाच खणखणीत आहे हे सांगणारे आकडे आणि ही निवडणूक आहे। पण त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांनी जो नाही असं नाहीये ना, तुमचं तर अभिनंदन ना। नाही असता तर त्यांनी सत्ता मिळवली असती। तुम्ही एका सामान्य घरात जन्माला आलेल्या एकनाथ शिंदेंनी, सामान्य घरात जन्माला आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी 97 पासून सरंजामदारांच्या हातामध्ये असलेली महापालिका आणलेली आहे। तुमचं सामान्य कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अभिनंदन काय ब्रँड खणखणीत कसं काय? आमच्या ताब्यात महापालिका आल्यानंतर तुम्ही ठाकरेंचा ब्रँड खणखणीत आहे म्हणून त्यांचं अजून अभिनंदन, तुम्ही अभिनंदन मोकळेपणाने केलं पाहिजे। मित्रावर अभिनंदन मोकळेपणाने करा। ठाकरेंचा ब्रँड आपटला हो। इथे महापालिका 25 वर्ष यांची सत्ता होती ते खाली उतरवलेलं आहे। त्यांनी आम्ही खाली उतरवलेलं आहे त्यांना। मुंबईकरांचे चांदीचे रस्ते झाले असते असे सामान्य मुंबईकर म्हणतात। इतका प्रचंड भ्रष्टाचार केल्यानंतर त्यांना खाली उतरवलेलं आहे मुंबईकरांनी। ब्रँड राहिला विलासराव, काय बोलताय तुम्ही? ब्रँड राहिला सत्ता राहिली नाही। आजी ठाकरेंची सत्ता गेलेली आहे। गेल्या 25 वर्षापासून जी निर्विवाद सत्ता होती त्यांची, त्या सत्तेला मोठा हादरा बसलाय। ऐतिहासिक अशा प्रकारचा भाजप शिवसेनेचा विजय मुंबई महानगरपालिकेवरती। पण ज्या प्रकारची राजकीय स्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे, ज्या प्रकारची विरोधकांची राजकीय परिस्थिती आहे, या परिस्थितीत सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांमध्ये जवळपास भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून एक मोठ्या प्रकारचं यश मिळवलेलं होतं। पण मुंबईमध्ये मात्र मी पुन्हा सांगतो, मुंबईमध्ये मात्र हा विजय वारू रोखण्याचा आटोकाट प्रयत्न ठाकरे बंधूंनी केलेला आहे। त्यांना यश आलेलं नाहीये। यश हे भाजप शिवसेनेच्या बाजूने गेलंय। ऐतिहासिक विजय त्यांचा मुंबई महानगरपालिकेवरती। भाजपचं स्वप्न साकार झालं। महापौर हा महायुतीचा असणार हे नक्की झालं।